हॅलो एव्हरीवन. आजचा आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तू माझा मूड खराब केलास. यू स्पॉइल्ड माय मूड. यू स्पॉइल्ड माय मूड. Or you can say, you ruined my mood. Spoiled means खराब करणे. Ruin means सुद्धा खराब करणे. तू माझा मूड खराब केलास. You spoiled my mood. Or you can say, you ruined my mood. जर तुम्हाला बोलायचं असेल की तिने माझा मूड खराब केला, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? She spoiled my mood. The next sentence, तुम्ही मला सकाळी 5 वाजता उठवाल का? Will you wake me up at 5 in the morning? Say, will you wake me up at 5 in the morning? तुम्ही मला सकाळी 5 वाजता उठवाल का? Will you wake me up at 5 in the morning? जर तुम्हाला इथे 4 वाजता बोलायचं असेल, 4:30 वाजता बोलायचं असेल किंवा कोणतंही टायमिंग, ज्या टायमिंगला तुम्हाला उठायचं असेल आणि तुम्हाला समोरच्याला विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल की मला सकाळी या टायमिंगला उठवाल का, तेव्हा ते टायमिंग इथे घेऊन तुम्ही बोलायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, माझ्यात पुढे चालण्याची ताकद नाही किंवा माझ्यात पुढे जाण्याची ताकद नाही. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला, आय डोंट हॅव द स्ट्रेंथ टू वॉक फर्दर. आय डोंट हॅव द स्ट्रेंथ टू वॉक फर्दर. माझ्यात पुढे चालण्याची ताकद नाही किंवा माझ्यात पुढे जाण्याची ताकद नाही असं बोलायचं असेल तेव्हा बोला, आय डोंट हॅव द स्ट्रेंथ टू वॉक फर्दर. और यू कॅन से, आय डोंट हॅव द स्ट्रेंथ टू गो फर्दर. सपोज तुम्हाला बोलायचं असेल की माझ्यात हा बॉक्स उचलण्याची ताकद नाही, तेव्हा बोला, आय डोंट हॅव द स्ट्रेंथ टू लिफ्ट दिस बॉक्स. I don't have the strength to lift this box. I don't have the strength to lift this box. म्हणजे माझ्यात ही पेटी किंवा हा बॉक्स उचलण्याची ताकद नाही. आपलं अगोदरचं सेंटेन्स आहे, माझ्यात पुढे चालण्याची ताकद नाही किंवा माझ्यात पुढे जाण्याची ताकद नाही असं बोलायचं असेल तेव्हा बोला, आय डोंट हॅव द स्ट्रेंथ टू वॉक फर्दर. और यू कॅन से, आय डोंट हॅव द स्ट्रेंथ टू गो फर्दर. माझ्यात ही पेटी उचलण्याची ताकद नाही किंवा माझ्यात हा बॉक्स उचलण्याची ताकद नाही असं बोलायचं असेल तेव्हा बोला, आय डोंट हॅव द स्ट्रेंथ टू लिफ्ट दिस बॉक्स. नेक्स्ट सेंटेन्स, असं पुन्हा कधीही होणार नाही. तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही बोलता की असं पुन्हा कधीही होणार नाही, तेव्हा बोला, दिस विल नेव्हर हॅपन अगेन. से, दिस विल नेव्हर हॅपन अगेन. किंवा अगदी सिम्पली तुम्ही बोलू शकता, इट विल नेव्हर हॅपन अगेन. किंवा आणखी एका प्रकारे बोलू शकता, सच अ थिंग विल नेव्हर हॅपन अगेन. सच अ थिंग विल नेव्हर हॅपन अगेन. तुम्हाला जेव्हा बोलायचं असेल की असं पुन्हा कधीही होणार नाही, तेव्हा तुम्ही काय बोला, दिस विल नेव्हर हॅपन अगेन. किंवा अगदी सिम्पली तुम्ही बोलू शकता की इट विल नेव्हर हॅपन अगेन. किंवा
तुम्ही बोलू शकता सच अ थिंग विल नेव्हर हॅपन अगेन. पण हेच वाक्य जर तुम्हाला अजून जेन्युअनली, इमोशनली किंवा फर्मली मीन्स ठामपणे सांगायचं असेल किंवा बोलायचं असेल, तेव्हा बोला आय प्रॉमिस दिस विल नेव्हर हॅपन अगेन. आय प्रॉमिस दिस विल नेव्हर हॅपन अगेन. असं पुन्हा कधीही होणार नाही. दिस विल नेव्हर हॅपन अगेन, और यू कॅन से इट विल नेव्हर हॅपन अगेन, और यू कॅन से सच अ थिंग विल नेव्हर हॅपन अगेन. पण हेच सेंटेन्स जर तुम्हाला अजून जेन्युअनली, इमोशनली किंवा फर्मली एखाद्याला सांगायचं असेल किंवा बोलायचं असेल, तेव्हा बोला आय प्रॉमिस दिस विल नेव्हर हॅपन अगेन. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.